तर सकाळी एक टॉक झाला होता कॉस्मिक झू म्हणून. त्याचं हे मराठीमध्ये आहे, वैश्विक संग्रहालय. सगळ्यांना राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे शुभेच्छा. माझं नाव स्वर्णिम शिर्के. मी आयुकामध्ये स्टुडंट आहे आणि कालच मराठी दिन पण झाला. सो ही चांगली संधी आहे की विज्ञान आणि ते मराठीमध्ये सादर करता येते. तर थोडंसं टायमिंग पुढे चाललंय शेड्यूलच्या, तर मी मागाच्या टॉपिकचं थोडंसं छोटं ठेवीन, पण मी सगळं कव्हर करतोय. तर आपण आपलं टॉपिक आहे संग्रहालय. प्राणी संग्रहालयामध्ये आपण वेगवेगळे प्राणी असतात, ते आपण बघायला जातो. नुसतं एक दोन प्राणी नाही, तर भरपूर विविध प्रकारचे प्राणी या पृथ्वीवरती आहेत. तर तसंच अवकाशात किंवा आपण या आकाशात बघतो तर आपल्याला साधारणतः तारे किंवा ग्रह वगैरे दिसतात, पण फक्त तेवढंच नाही. अवकाशात बऱ्याच गोष्टी अजून आहेत आणि त्याचं पण संशोधन वेगवेगळ्या विश्वविद्यालयांमध्ये वगैरे खूप चालतो आणि तो युजली माहिती नसतो लोकांना, फक्त तारे ग्रह हे माहिती असतात. तर माझा उद्देश असा आहे की हे कुठले कुठले वस्तू आहेत त्याचा अभ्यास आणि संशोधन जगभरात लोक करतात. तर त्याचं मी आज दाखवेन काय काय आहे. तर प्राणी संग्रहालयापासून आपण जातोय वैश्विक संग्रहालय. वेगवेगळे अवकाश हे आपल्या विश्वातले वेगवेगळे प्राणी आपण बघणार आहे बेसिकली. तर हे आपलं अख्खं विश्व आहे म्हणजे ब्रह्मांड, पूर्ण युनिव्हर्स जे आहे, तर त्याचा इतिहास आहे. तो एकदा सुरू झाला होता आणि तो मोठा मोठा होत आज आपण इथे आलोय. आपल्याला या हाईटवरून आपल्याला त्याचं किती मोठा आपलं युनिव्हर्स आहे त्याचा अंदाजा या चित्रात आपल्याला मिळतं. आणि इथे खाली टाइम आहे की किती वेळ झाला. तर आपल्याला दिसते की वेळेनुसार हा जो आपला युनिव्हर्स आहे तो मोठा मोठा होत गेलाय आणि आज आपण इथे आहोत. तर आपल्या युनिव्हर्स मध्ये काय काय आहे किंवा काय काय गोष्टी आहेत त्याच्यात, तर हा आपल्याला हे चित्र मिळतं. तर याच्यात 3 गोष्टी मी दाखवल्या आहेत. तर हा जो अभ्यास आहे आपल्या युनिव्हर्सचा इतिहास आणि कशाचं बनलंय बाबा आपलं युनिव्हर्स, तर हा सगळा अभ्यास आहे तो कॉस्मॉलॉजी किंवा ब्रह्मांड विज्ञान असं म्हणता येऊ शकतं. तर काही काही टेक्निकल टर्म्स आहेत जे सायन्स मध्ये यूज होतात, त्यांनी तसेच वापरतोय, कारण ते तुम्हाला बाहेर पण पोस्टर मध्ये किंवा लोक जे एक्सप्लेन करतील किंवा कुठे तुम्ही कुठलेही आपल्या खगोलशास्त्राच्या वेबसाईटवरती जाल तर तुम्हाला हे सगळे शब्द सापडतील. कॉस्मॉलॉजी म्हणजे काय, तर इतिहास आपल्या अख्ख्या युनिव्हर्सचा आणि ते कशाचं बनलंय. तर आपल्याला दिसतं तर 70% जे आहे ते मोस्टली डार्क एनर्जी म्हणून जे म्हणतो, कृष्ण ऊर्जा. तर ती एनर्जी आहे, ऊर्जा आहे, पण ती आपल्याला डायरेक्ट दिसत नाही. तर 70% आपल्या युनिव्हर्स मध्ये फक्त हेच आहे, डार्क एनर्जी. आणि हा संशोधनाचा विषय आहे, कारण त्याला जास्त याच्याबद्दल माहित नाही, पण आपण त्याचं हे इफेक्ट किंवा जे आहे ते आपण बघितले आपल्या दुर्बिणीतनं वगैरे. तो 70% तर हेच आहे. पुढे गेलं तर अराउंड सुमारे 25% हे कृष्ण पदार्थ किंवा म्हणतात डार्क मॅटर असा शब्द आहे. तर हे मॅटरच आहे आणि त्याला गुरुत्वाकर्षण असतं, तर त्याचे पण इफेक्ट आपण पाहिले, पण आपण त्यांना डायरेक्ट बघू शकत नाही. तर 25% फक्त हे डार्क मॅटर आहे. तर डार्क मॅटर किंवा कृष्ण पदार्थ हे आपल्या युनिव्हर्स मध्ये कसं पसरलंय त्याचं एक कम्प्युटर सिम्युलेशन आहे. तर हे आपलं अख्खं युनिव्हर्स. तर हे जे दिसतंय आपल्याला जाळीसारखं चित्र, तर हे डार्क मॅटर असं आहे. इथे जास्त आहे, इथे काय आहे, तिथे कमी आहे, तिथे काही नाही आहे. तर हे झालं डार्क मॅटर. आणि 5% जे आहे उरलेलं ते सगळं जे आपल्याला आपण आकाशात जेव्हा बघतोय, जो कुठला प्रकाश आपल्याला दिसतो किंवा दुर्बिणीतून आपल्याला जे काय दिसतं ते फक्त 5% आहे. तर ते 5% ते कसं पसरलं, तर ते परत हे डार्क मॅटर सारखंच जिथे डार्क मॅटर आहे किंवा कृष्ण पदार्थ आहे तिथेच आपले सगळं ते जे आपल्याला दृश्य जे आहे आपल्याला जे दिसतं ते सगळे तसेच आहेत. तर हा सगळा कॉस्मॉलॉजीचाच भाग आहे. तर आता आपण बघूया की हे जे आपल्याला दिसतं तिथे कुठे कुठे रिकाम आहे, कुठे खूप जास्त हे झालंय, गोळा झालाय मॅटर. तर ते मॅटर मध्ये आपण गेलो तर आपल्याला कळतं की ते इथे जे कुठे आपल्याला दिसत होतं ते सगळे आहेत गॅलेक्सी क्लस्टर. गॅलेक्सी आपण आकाशगंगा म्हणतो, दीर्घिक आपण म्हणतो. तर त्याचा क्लस्टर किंवा समूह, तर खूप सारे असे गॅलेक्सी जे आहेत ते जवळ येतात आणि एकमेकांना हे करतात, म्हणजे अफेक्ट करतात. तर हा सगळा जो अभ्यास आहे तो तर
आपल्या एका गॅलेक्सी समूह किंवा क्लस्टरमध्ये सुमारे 100 किंवा 1000 गॅलेक्सीज वगैरे पण असू शकतात. तर ते खूप मोठे आहेत आणि तेच आपल्याला इथे असे दिसतात ब्राईट एकदम. काही काही गॅलेक्सीज जे असतात ते छोट्या समूहात असतात, फक्त 3-4 किंवा 10 तर त्यांना आपण गॅलेक्सी संघ किंवा गॅलेक्सी ग्रुप म्हणून म्हणतो. हे आता 4 तुम्हाला दिसतात, हे 4 गॅलेक्सीचा संघ. तर ह्याचा आणि क्लस्टरचा म्हणजे आपण भौतिकशास्त्र जर त्याचं पाहिलं की कसं अफेक्ट करतं तर ते खूप वेगळं असतं. म्हणून हे दोन वेगवेगळे विषय आहेत, त्याचं संशोधन पण वेगवेगळं असतं. तर कुठलेही गॅलेक्सीज घेतले आणि आपण तर त्याच्यामध्ये आपण बघतोय काही नाहीये, नुसतं एक गॅलेक्सी मध्ये काही नाहीये असं दिसायला दिसतं, पण तिथे खरं तर बरंच काही आहे. तर आपलं जसं हे ऍटमॉस्फिअर आहे किंवा इथे सगळं आपल्या भौतिक गॅस आहे, आपल्याला दिसत नाही पण तो आहे. तसंच कुठलेही गॅलेक्सी आपण घेतले तर त्याच्यामध्ये आपल्याकडे आंतरगॅलेक्टिक माध्यम किंवा इंटरगॅलेक्टिक मीडियम, तर गॅलेक्सीच्या मधलं जे काही गॅस वगैरे आहे तर त्याला आपण त्याचा पण अभ्यास असतो, तो पण आपण बघू शकतो. त्याचे वेगळे टेक्निक्स आहेत, पण त्याला पण इंटरगॅलेक्टिक मानतो. आणि नुसतं एक गॅलेक्सी पाहिलं तर एका गॅलेक्सीच्या भोवती पण भरपूर गॅस असतो, तो गॅलेक्सीचाच भाग आहे, तो इंटरगॅलेक्टिक मीडियमचा भाग नाहीये. तर त्या गॅलेक्सीच्याच भोवती तो असतो आणि त्या गॅलेक्सीला भरपूर अफेक्ट करतो. तर त्याला आपण सर्कम गॅलेक्टिक माध्यम म्हणजे गॅलेक्सीच्या भोवतीचा जो गॅस आहे त्याचा अभ्यास. आता आपण आज जाऊया. तर हे जे आहे हे आपलं गॅलेक्सी किंवा आपण म्हणतो आकाशगंगा, आपलं पण मिल्की वे आकाशगंगा जी आहे ती आपली गॅलेक्सी. तर ह्याचं आपलं अख्खं युनिवर्स जे आहे ते ह्याचं बनलेलं आहे. तर याच्यात काय, तर आपण याच्यामध्ये जर गेलो तर बऱ्याच गॅलेक्सीजच्या सेंटरला बराच प्रकाश येत असतो, इतका की तो अख्ख्या गॅलेक्सीच्या जास्त असू शकतो. तर त्याला आपण म्हणतो ऍक्टिव्ह गॅलेक्टिक केंद्र म्हणजे तो मध्ये आहे आणि तो खूप ऍक्टिव्ह आहे, तर तिथून भरपूर प्रकाश येतो आणि तो गॅलेक्सीच्या मध्ये आहे. तो हा एक, आणि त्याच्यामध्ये एक हे दिसतंय तुम्हाला ब्लॅक होल म्हणून असतो, कृष्णविवर आपण ज्याला म्हणतो, तर तो त्या गॅलेक्सीच्या एकदम मध्ये असतो. बाकीचा जर भाग पाहिला आपण गॅलेक्सीचा तर तिथे घेतलं तर आपण येतो ताऱ्यांकडे. तर आपण जे कुठल्या आकाशात वरती बघताना आपल्याला जे कुठले हे आपल्याला जे काय हे आकाशात बघताना आपल्याला असं दिसतं, हे सगळे जे आहे ते एक एक तारा आहे. तर आपल्याला वाटतं की एवढंच आहे, पण मी आतापर्यंत जे काही दाखवलं ते आपल्याला दुर्बिणीतनं दिसतं, आपल्याला तसं दिसत नाही, आपल्याला माहिती नसतं. तर हे तारे जे आहेत ते सगळे मिळून एक गॅलेक्सी बनवतात आणि असे भरपूर गॅलेक्सीज आपल्या ब्रह्मांडात आहेत. तर काही तारे जे असतात ते एकटे असतात, काही जोडीमध्ये असतात, एकमेकांभोवती फिरतात. तर काही तारे असतात ते क्लस्टर, स्टार क्लस्टर म्हणतो आपण याला, किंवा तारागुच्छ. तर भरपूर तारे असे खूप जवळ येऊन एक गुच्छ बनवतात, तर त्याला म्हणतात स्टार क्लस्टर. तर याचं पण भौतिकशास्त्र आपलं जे आहे गुच्छामध्ये आणि एकट्या ताऱ्याचं ते खूप वेगळं असतं. तर हे सगळे जे आहेत तारागुच्छ, आकाशगंगा, हे सगळे वेगवेगळे संशोधनाचे विषय झाले. आणि तुम्ही कुठल्याही बाहेर जेव्हा जाल किंवा कुठल्याही वेबसाईटवरती जाल तर तुम्हाला हे सगळे स्टार क्लस्टर म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, तर हे सगळे तुम्हाला शब्द तिकडे सापडतील. तर बरंच मोठं आहे आपलं हे वैश्विक संग्रहालय. तर परत जसं गॅलेक्सीचं आपण पाहिलं की गॅलेक्सीच्या मध्ये माध्यम आहे, रिकामा नाही आहे, तसं कुठलेही 2 तारे घेतले तर त्या ताऱ्यांच्या मध्ये परत आंतरतारकीय माध्यम किंवा इंटरस्टेलर मीडियम म्हणून आहे, ते परत रिकामा नाही आहे. त्याचा पण एक वेगळा अभ्यास चालतो, त्याचे वेगळे टेक्निक्स असतात बघण्याचे. तर तिथे पण भरपूर गॅस आहे, असं कुठेही असं नाही की रिकामा आहे किंवा काहीच नाही. आपलं कमी असतो गॅस पण असतो, तर हे झालं आंतरतारकीय माध्यम. आता हे ताऱ्यांमध्ये गेलं तर तारे काय आहेत, हा एक एक तारा जो आपण बघतोय ते सगळे सूर्यासारखेच आहेत. आपला सूर्य जसा आहे एक गोळा आहे गॅसचा आणि तो स्वतःची ऊर्जा प्रकट करतो, तर ते त्याच्या सेंटर किंवा केंद्रामधनं होत असतं. तर हे सगळे तारे आपल्या सूर्यासारखेच आहेत आणि सूर्य पण एक ताराच आहे. तर आणि ह्याचं साईज कमी जास्त असू शकतो, ते छोटे तारे असतात, काही खूप मोठे असतात, पण असतात सगळे असे सूर्यासारखे. तर सूर्य हा स्वतः एक अभ्यासाचा विषय आहे, कारण तो आपला जवळचा तारा आहे, आपल्या सौरमंडळातला आहे आणि तो जवळ असल्यामुळे आपण त्याचं खूप चांगलं
हे खूप चांगलं आपण बघू शकतो. आपले जे काही ऑब्झर्वेशन आहेत ते खूप क्लिअर येतात आणि ह्याच्यातून आपण खूप काही शिकू शकतो आणि ह्याच्याबद्दल शिकून मग आपण दुसऱ्या ताऱ्यांबद्दल पण सांगू शकतो. तर सूर्याचा अभ्यास झाला आणि जसं सूर्य हे एक चित्र दाखवलंय, वेगवेगळ्या हे खरे इमेजेस आहेत, वेगवेगळ्या फिल्टर मधनं घेतलेले, म्हणजे हे वेगवेगळे सूर्याचे वेगवेगळे भाग दाखवतो. तर जसं सूर्य आहे, सूर्याबरोबर येते आपली सूर्यमाला किंवा सौरमंडळ. तर ते सूर्य आणि त्याचे ग्रह, जसे पृथ्वी पण एक ग्रह आहे, तर त्यांचे ग्रह आणि या सूर्यमालाचा पण अभ्यास करू शकतो. हाच अभ्यास जेव्हा आपण दुसऱ्या ताऱ्यांचा आणि त्यांच्याबरोबर असलेल्या ग्रहांचा करतो, कारण बाहेर पण ग्रह आहे, तिथे पण जीव असू शकतो, आपण जसं आहे पृथ्वीवरती तर बाहेर पण असू शकतं. तर तेव्हा जेव्हा दुसऱ्या ताऱ्यांचा आपण ग्रहाचा अभ्यास करतो तेव्हा त्यांना एक्झो प्लॅनेट म्हणून म्हणतो, म्हणजे बाहेरचे प्लॅनेट किंवा बाहेरचे ग्रह. सो हा पण एक खूप चांगला विषय आहे, कारण हे डायरेक्ट जीवाशी कनेक्ट होतं की बाहेर कुठे या जगात कुठे जीव आहे का. तर हे झालं सूर्यमाला. आता जेव्हा हे सूर्य किंवा कुठलाही तारा हे त्याचं इंधन संपतं तेव्हा तो एक विस्फोट होतो, एक त्याला महाविस्फोट होतो, तो खूप मोठा असतो. तर तो सूर्य किंवा तारा असा आत जातो आणि बाहेरचे जे आहेत त्याचे लेयर्स त्याचे बाहेर फेकले जातात. तर त्याला आपण ह्या गोष्टीला आपण सुपरनोवा असं म्हणतो. तर जेव्हा सुपरनोवा होतो तेव्हा असा एक ढगासारखा हे चित्र येतं आपल्याकडे आणि ह्याला आपण नेब्युला असं म्हणतो. नेब्युला पण वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. हे आता सूर्याचं इंधन संपल्यानंतर विस्फोट झाल्यानंतरच असे नेब्युला दिसतात आपल्याला. अजून एक प्रकारचं नेब्युला म्हणजे जिथे तारे बनतात. तर हे असं परत इंटरस्टेलर मीडियम मध्ये असे काही काही गॅस किंवा असे ढग आहेत जिथे ते असे गुरुत्वाकर्षणामुळे जवळ आले आणि तिथे आता तारे बनतील. म्हणजे जसं गुरुत्वाकर्षण ऍक्ट होईल, हे गॅस आत येऊन अजून आत येतील आणि त्यातच आपल्याला तारे मिळतील, नवीन तारे मिळतील. तर हे सगळे जे आपल्याला दिसतात ते आहेत नेब्युले. तर नेब्युलेच्या आत जसं मी म्हटलं की विस्फोट झाला तर तो सूर्य किंवा तारा आत गेला आणि बाहेरचे लेयर्स फेकले गेले. तर आत जे राहतं त्याला आपण संक्षिप्त तारे किंवा कॉम्पॅक्ट स्टार्स मध्ये मोजतो, कारण ते त्याचं वस्तुमान सूर्य इतकंच असतं पण ते असतात खूप छोटे. तर याला श्वेतबटू किंवा व्हाईट डॉर्फ म्हणून एक कॉम्पॅक्ट स्टार आहे किंवा संक्षिप्त तारा आहे. तर त्याचं वस्तुमान सूर्यासारखं आहे पण त्याचं साईज आपला पृथ्वी इतका आहे. आपल्याला माहिती सूर्य खूप मोठा आहे पण त्याला जर आपण पृथ्वी इतका केला तर आपल्याला हे श्वेतबटू किंवा व्हाईट डॉर्फ होतं. अजून दोन प्रकारचे आहेत वस्तुमान जास्त, अजून त्याला जर आपण केलं त्याच वस्तुमानाला आपण शहराच्या साईजचं केला पुण्यासारखा तर आपल्याला मिळतो न्यूट्रॉन तारा किंवा न्यूट्रॉन स्टार. आणि न्यूट्रॉन स्टारला दुसरा शब्द आहे पल्सार. पल्सार हे न्यूट्रॉन स्टारच असतात जे आपल्याला दिसतात आणि त्याचा लाईट जो असतो तो पल्स मध्ये येतो. आपल्या काही काळानंतर आपल्याला एक लाईटचा पल्स येतो, परत जातो, परत येतो, परत जातो. तशा फॉर्म मध्ये आपल्याला न्यूट्रॉन स्टार दिसतात म्हणून त्याला पल्सार म्हणतात. आणि शेवटी त्याला अजून आत नेलं तर तो इतका संक्षिप्त होतो की त्याच्यामधनं प्रकाश येऊ शकत नाही. त्याचं गुरुत्वाकर्षण इतकं वाढतं की त्याच्यातनं प्रकाशही बाहेर येऊ शकत नाही आणि तो खूपच म्हणजे आपल्या 3-4 किलोमीटरच्या साईजचा असेल तर त्याला आपण ब्लॅक होल किंवा कृष्णविवर असं म्हणतो. तो हा आपला फायनल संक्षिप्त तारा. आणि हेच कॉम्पॅक्ट ऑब्जेक्ट जेव्हा एकमेकांबरोबर फिरतात तर आपल्याला ग्रॅव्हिटी फील्ड मध्ये किंवा गुरुत्वाकर्षणामध्ये जे चेंजेस होतात त्याच्याकडनं आपल्याला गुरुत्वाकर्षण लहरी मिळतात. त्याचा अभ्यास म्हणजे गुरुत्वाकर्षण लहरी किंवा ग्रॅव्हिटेशनल वेव्ह. आता हे जे मी तुम्हाला सगळं दाखवलं, परत मला तुम्हाला सांगायचं की हे फक्त आणि फक्त 5% आहे आपल्या अख्ख्या ब्रह्मांडाचं. अजून डार्क एनर्जी, डार्क मॅटर आणि हे जे मी तुम्हाला जे सगळं सांगितलं ते फक्त 5%. ह्या 3च्या व्यतिरिक्त अजून एक छोटा कंपोनेंट आहे जो इथे मी दाखवला नाहीये पण तो खूप कमी आहे, म्हणजे 0.001% इतका. तो आपल्याला दिसत नाही आणि तो आपल्याला येतो ऊर्जा किंवा रेडिएशनच्या फॉर्म मध्ये. आपल्या विद्युत चुंबकीय लहरी जे आहेत इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ते अख्ख्या जगात सगळीकडे पसरलेले आहेत. तर तो पण आपल्या युनिव्हर्सचा भाग आहे आणि त्या रेडिएशन किंवा त्या विद्युत चुंबकीय लहरीचा आपण जो अभ्यास आहे तो येतो कॉस्मिक मायक्रोवेव्ह मध्ये किंवा कॉस्मिक मायक्रोवेव्ह बॅकग्राऊंड मध्ये. कॉस्मिक म्हणजे वैश्विक, ज्या अख्खी विश्वात सगळीकडे पसरलेला आहे. मायक्रोवेव्ह हा आपल्या घरी जो मायक्रोवेव्ह आहे तर त्याच्याच फ्रिक्वेन्सीचा असलेला प्रकाश आहे म्हणून मायक्रोवेव्ह.
आणि बॅकग्राऊंड म्हणजे तो सगळीकडे आहे, आपले इथे पण आहे आणि बाहेर पण आहे, तर तो सगळं येतो कॉस्मिक मायक्रोवेव्ह किंवा कॉस्मिक मायक्रोवेव्ह बॅकग्राऊंड. तर हे सगळं मी वेगवेगळे दाखवले तुम्हाला. हे तुम्हाला टर्मिनॉलॉजी सगळे बाहेर जेव्हा तुम्ही जाल तुम्हाला सगळं हेच दिसतील किंवा तुम्ही वेबसाईटवरती जाल. मी आशा करतो की कुठल्या वेबसाईटवरती जाल तर तुम्हाला आता जे तुम्ही टर्म्स पाहिले 90% हेच तुम्हाला दिसतील. ह्याच्यावरतीच वेगवेगळे लोक, वेगवेगळे ग्रुप, वेगवेगळे कॉलेजेस जगभरातली या वेगवेगळ्या टॉपिकवरती संशोधन करत असतात. तर हा झाला आपला वैश्विक संग्रहालय. धन्यवाद. काही प्रश्न असतील तर विचारू शकता. माहिती असताना मी परत सांगतो. प्रश्न आहे की सूर्याचं मी चित्र दाखवलं ते वेगवेगळे इमेजेस आहेत त्याच्यात, तर ते वेगवेगळे कसे काय. तर आपण जे बघतो, आपण कुठला आपण जसं डोळ्यांनी बघतो तर आपल्याला वेगवेगळे रंग दिसतात. लाल दिसतो, हिरवा, निळा. तर आपण जर वेगवेगळे फिल्टर वापरले, निळा फिल्टर, तर आपल्याला कुठला पण प्रकाश येतो त्याच्यातला निळा भाग किती आहे तोच फक्त आपल्याला आपण बघू शकतो. लाल फिल्टर ठेवलं तर त्या जो लाईट आहे त्याच्यातलं लाल किती आहे ते आपण करू शकतो. तसंच आपण वेगवेगळे फिल्टर वापरतो. तर हे आपले विद्युत चुंबकीय लहरी जे असतात त्याचे वेगवेगळे वेव्हलेंथ असतात, लांबी, तरंग लांबी. तर ते वेगवेगळ्या तरंग लांबी आपण फिल्टर टाकून सिलेक्ट करू शकतो. जसं हे जे आहे ते ऑप्टिकल किंवा विजिबल झालं. तसेच मायक्रोवेव्ह मी दाखवलं. मायक्रोवेव्ह पण सेमच आहे, आपल्या डोळ्यांना दिसत नाही. तर आपण मायक्रोवेव्हचा फिल्टर टाकला आणि डिटेक्टर वापरला तर आपल्याला मायक्रोवेव्ह मध्ये कसं आहे ते दिसतं. तसंच एक्सरे जे आपण हॉस्पिटलमध्ये बघतो ते पण सेमच प्रकार पण आपल्याला दिसत नाही. तर आपण एक्सरे डिटेक्टर लावला आणि सूर्याकडे पाहिलं तर आपल्याकडे अजून एक चित्र मिळतं आणि वेगवेगळे चित्र आपल्याला सूर्याबद्दल वेगवेगळ्या गोष्टी सांगतात. इंधन म्हणजे सूर्याच्या आत जे आहे तर आपण हायड्रोजन म्हणून असतं, तर 2 हायड्रोजन एकत्र येतात आणि हिलियम म्हणून एलिमेंट तो फॉर्म करतात आणि हे करताना भरपूर ऊर्जा येते. तर आपल्याकडे जो प्रकाश येतोय तो ह्या प्रोसेसमध्ये जेव्हा एकत्र जुळत आहे तेव्हा तो प्रकाश येतोय आणि तो आपल्यापर्यंत पोहोचतोय. आणि जेव्हा ते सूर्याच्या आतला इंधन म्हणजे हायड्रोजन जे आपण म्हणतो ते एकदा सगळे एकत्र होऊन हिलियम फॉर्म झाला आणि हायड्रोजन उरलंच नाही तर त्याला आपण म्हणणार की आता इंधन संपलं, की आता परत नवीन ऊर्जा नाही येऊ शकत. तर संपलं त्याचं जे काय होतं ते, तर त्याचा अर्थ की इंधन संपलं. डार्क एनर्जी बद्दल सांगू शकता का? डार्क एनर्जी आपल्या एक फ्लुइड आहे किंवा पाण्यासारखं आपल्याला ते दिसत नाही किंवा फील होत नाही, पण आपण त्याचं काही सिग्नेचर्स आहेत आपण दुर्बिणीतनं पाहिलेलं. आणि मी जर सांगितलं की आपलं जे ब्रह्मांड आहे ते मोठं होत चाललंय, एक्सपांड होत आहे. म्हणजे जसा वेळ चाललाय सगळ्या गोष्टी एकमेकांपासून दूर चालल्या. तर डार्क एनर्जी हा असा एक कंपोनंट आहे या युनिव्हर्समध्ये जो सगळीकडे आहे, इथे पण आहे, जो या युनिव्हर्सच्या स्केलवरती हे जे एक्सपान्शन आहे त्याचं कारण आहे. सो आपल्याला ते गणितात आपण ते त्याचे प्रॉपर्टीज स्टडी केले किंवा प्रेडिक्ट केले आणि ते कसे मॅच होतात, पण आपण अजून स्वतःहून दुर्बिणीतनं ते डिटेक्ट नाही केले. सो डार्क एनर्जी ही ऊर्जा आहे जी आपल्या ब्रह्मांडाला मुक्ती करते. हा सूर्याचं इंधन संपल्यानंतर तो व्हाईट डॉर्फ बनेल. त्याचा हायड्रोजन संपला की तो कोलॅप्स होईल आणि बाहेरचे लेयर्स फेकले जातील आणि तो आत जो उरेल तो व्हाईट डॉर्फ होईल. Are all electron stars. So we don't have electron stars, we have neutron stars. So those are made of neutrons and all of them are pulsars. We see them as pulsars. No, it's just that they are pulsating light. They are neutron stars only. It's just that they are pulsating light and we can see them. Yeah. ठीक आहे, आपण प्रश्न झाले असतील तर आपण पुढचे. थँक्यू event all in itself. So if a massive star explodes like this, we call it supernovae and forms this nebula. If a sun-like star explodes, it also forms a similar kind of structure but different one. We call it planetary nebulae.
का?